अल्केमिस्ट हे पुस्तक मूळचे पोर्तुगीज भाषेत लिहिले गेले असून त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. मराठीतही हे पुस्तक उपलब्ध आहे. पॉव्लो कोएल्हो यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने जगभरातील वाचकांना भुरळ घातली आहे. अल्केमिस्ट ही एका तरुणाच्या आत्मशोधाची कहाणी आहे, जी वाचकांना त्यांच्या स्वतःच्या डोकावण्यास भाग पाडते. हे पुस्तक आपल्याला स्वप्नांचा पाठलाग करण्याचे महत्त्व पटवून देते. आपल्यातील लपलेल्या क्षमता ओळखून जगात आपले अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. अल्केमिस्ट हे केवळ एक पुस्तक नसून ते एका प्रवासाचे, एका अनुभवाचे दालन आहे. हे पुस्तक वाचकांना त्यांच्या स्वतःच्या आत डोकावण्यास भाग पाडते. अल्केमिस्ट ही एक अशी कहाणी आहे जी आपल्या मनावर एक वेगाचा ठसा उमटवते. अल्केमिस्ट कथेत आपण संतियागो नावाच्या एका मेंढपाळाला भेटतो. त्याला एक स्वप्न पडते की तो इजिप्तमधील पिरॅमिडजवळ एक लपलेला खजिना शोधतो. हे स्वप्न त्याच्या मनात खोल घालते आणि तो त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आपला परिसर सोडून निघून जातो. प्रवासादरम्यान तो अनेक अनोळखी लोकांना भेटतो, विविध अडचणींना तोंड देतो आणि जीवनाची अनेक नवी रहस्य उलगडतो. तो एका अल्केमिस्टला भेटतो जो त्याला त्याच्या आंत लपलेल्या शक्ती ओळखण्यास मदत करतो. सांटियागोचा हा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक देखील आहे. तो स्वतःला शोधण्यासाठी, त्याच्या आतील शक्ती ओळखण्यासाठी आणि त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी निघालेला असतो. अल्केमिस्ट हे पुस्तक अनेक महत्त्वाचे संदेश देते. त्यापैकी एक म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करण्याचे महत्त्व. पुस्तकातून आपल्याला असे कळते की जर आपण आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि त्यांच्यासाठी मेहनत घेतली तर आपण काहीही साध्य करू शकतो. दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे भीतीवर मात करण्याचे महत्त्व. हे पुस्तक आपल्याला असे शिकवते की भीती ही केवळ मनाची भ्रामकता असते आणि जर आपण तिच्यावर मात केली तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो. अल्केमिस्ट हे पुस्तक आपल्याला असे शिकवते की आपले भाग्य आपल्या हातात आहे आणि आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. पॉव्लो कोएल्हो यांची लेखनशैली सोपी, सरळ आणि हृदयस्पर्शी आहे. ते त्यांच्या लेखनातून वाचकांना खूप सहजतेने जोडतात. ते साधे शब्द वापरून खोलवर अर्थ देणारी वाक्ये रचतात. त्यांच्या लेखनातून जीवनाची तत्वज्ञान, मानवी भावना आणि आध्यात्मिक शोध यांचे दर्शन घडते. त्यांची पात्रे जिवंत वाटतात आणि त्यांच्याशी आपण सहजतेने जोडले जातो. पॉव्लो कोएल्हो यांची लेखनशैली ही त्यांच्या पुस्तकांच्या यशाचे एक प्रमुख कारण आहे. त्यांची पुस्तके वाचताना आपल्याला असे वाटते की कोणी आपला मित्र आपल्याशी मनमोकळेपणे गप्पा मारत आहे.